अद्वैतला चेसच्या क्लबला सोडून मी शेजारच्या इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये आले होते. निवांतपणे काय काय नवीन मसाले आलेत, काय खाऊ घेता येईल ते बघत दुकानात फिरत होते. आवडतं आपल्या मनात असलेली चव जमली की दरवेळी कसं झक्कास वाटतं. त्यामुळे थाळीपीठ म्हटलं की केप्रचंच. बिर्याणी शान शिवाय बनतच नाही. सांबर मसाला MTRचाच हवा. माझे आवडते मसाले मी स्टॉक करून ठेवते. दुकानात एखाद्याचं शेवटचं उरलेलं मसाल्याचं पाकिट उचललं तर मग मला एकदम आपण कसे जस्ट इन टाईम आलो आहे असं वाटतं. आज पण तेच झालं. शेवटची 2 मालवण मसाल्याची पाकिटं उचलल्याच्या आनंदात मी होते. ओ नो, तुम्हाला एक पाकिट चालेल का? मी पण या रविवारी वालाची उसळ करणार आहे. हाच मसाला शोधत होते. मी मागे वळून पाहिलं आणि पाहतच राहिले. समोर निळ्या जीन्स आणि पिवळ्या कुर्तीमध्ये मोठमोठ्या डोळ्यात काजळ घातलेली, एक वेणी घातलेली 35शीतली हसरी मुलगी उभी होती. अरे, ही तर सुनेत्रा की सुनैना? माझ्या ओट्यात तिचं नाव येण्याच्या आधी गालावरच्या खळीसकट हसत ती चित्कारली, मानसी मॅम. हो ना? ओळखलं का मला? मी सुनेत्रा. नावाच्या आधीच मला सुनेत्राची ओळख पडली होती. 15 वर्षापूर्वी भेटली होती मला म्हैसूरमध्ये इन्फोसिसच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये. पहिला जॉब होता तिचा. पहिल्यांदाच महाराष्ट्र बाहेर राहिली होती. मराठीचं यायचं तोंडात. मग माझाही तो पहिलाच जॉब होता. 4-5 वर्ष झाली होती जॉब सुरू करून. 2 असाइनमेंटच्या दरम्यान मी तिथे कम्युनिकेशन अँड इंग्लिश ट्रेनिंग देण्यासाठी आठवडाभर गेले होते. इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करण्याकडे भर होता. शेवटच्या दिवशी प्रत्येकानं 2 मिनटं उत्स्फूर्त भाषण करायचं होतं. एका भांड्यात विषयाच्या चिठ्ठ्या होत्या. आपापल्या टर्नला प्रत्येकाने एक चिठ्ठी उचलायची आणि 3 मिनटं तयारी करून 2 मिनिट बोलायचं होतं. एक जण येत होता. कोणी असकलित बोले तर कोणी अडखळत. कुणी आपल्या कॉलेज फेअरवेल पार्टीची गोष्ट सांगितली तर कुणी आपल्या प्रसिद्ध लोकांची चित्र काढून त्यावर त्यांच्या सह्या घेण्याच्या छंदाविषयी बोललं. सगळे मजेत ऐकत होते. पण सुनेत्राची टर्न आली. ती शांतपणे समोर आली. तिने चिठ्ठी काढली. विषय वाचला, तुमची आवडती रेसिपी. तिने माझ्याकडे बघितलं. मला त्या क्षणी समजलं ती पोह्यांची रेसिपी सांगेल. कालच नाश्त्याच्या वेळी पोहे खाताना आमच्या गप्पा झाल्या होत्या. तिची आई एकदम सुगरण होती आणि तिला तिच्या आई सारखा स्वयंपाक करायला फार आवडायचं. काल तिला तिच्या आईच्या पोह्यांची फार आठवण येत होती. ती छान हसली आणि म्हणाली, रेडी आहे मी. मी तिची स्पेशल पोहे रेसिपी ऐकायला सरसावून बसले. साध्या सोप्या शब्दात तिने सुरुवात केली. म्हणाली, मी विषय वाचला ना तेव्हा मला माझ्या आईच्या पोह्यांची रेसिपी आठवली. काय सुरेख पोहे करते माझी आई. पण सांगू का, काल मी इथे कॅन्टीनमध्ये पोहे खाल्ले. नुसते चवीला म्हणाल ना तर नव्हतेच ते माझ्या आईसारखे. पण तरीही खूप आवडले मला. मला आता समजेना मुद्दा काय आहे. पण ती पुढे म्हणाली, रेसिपी सांगायची ना तर मी त्या कॅन्टीनच्या पोह्यांची सांगते. फार मोठी आहे ती रेसिपी. ते पोहे मला आवडले कारण ते मी कमावले होते. मी माझ्या घरातील पहिली इंजिनियर आहे. पहिलीच घराबाहेर राहून कमावणारी मुलगी. काय काय कष्ट गेलेत हो त्या कॅन्टीनच्या पोह्यांमध्ये. माझेच नाही, माझ्या आईचे पण. तिची चहा पोह्यांची गाडी आहे. इतके वर्षे तिने बनवलेल्या पोह्यांचे कष्ट या कॅन्टीनच्या पोह्यात आहेत. म्हणून ते स्पेशल आहेत. ती पुढे मुद्देसूद बोलली. सपोर्ट सिस्टीम आणि कष्ट हीच महत्त्वाची रेसिपी आहे म्हणाली. मी बघत राहिले तिच्याकडे. किती सहजतेने पण तरीही आत्मविश्वासाने बोलली ही. आपण काहीतरी मोठं वेगळं केल्याचा आविर्भाव नाही की. आपण इथे मिसळू शकू का असा कॉम्प्लेक्ससुद्धा नाही. तिच्या बोलण्यातला सच्चेपणा आणि सहजपणा सगळ्यांनाच जाणवला. तिने संपूर्ण वर्गातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह करून टाकलं.
मी तिला म्हणाले, बयो अशीच राहा, साधी सरळ पण कणखर. आज इतक्या वर्षांनी ती सुनेत्रा तेवढ्याच उत्साहात माझ्यासमोर उभी होती. बाहेर कारमध्ये बसलेल्या तिच्या आईसाठी तिला या रविवारी वालाची उसळ करायची आहे या आनंदात होती. ती मेकींचा फोन नंबर घेतला. रविवारी निवांत गप्पा मारत वालाची उसळ आणि भात जेवायला यायचं आमंत्रण देऊनच ती लगबगीने बाहेर पडली. काही माणसं उत्साहाचा आनंदाचा झराच असतात. त्यांच्या नुसत्या 5 मिनिटं सहवासानेही मनात प्राजक्ताच्या फुलासारखं मंद सुगंध दरवळत राहतो. सुनेत्राच्या पाठोपाठ प्रसन्न वृत्तीने मग मीही मसाल्याचं एकच पाकिट घेऊन अद्वैतला आणायला बाहेर पडले.